नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुंबई पुणे दरम्यान वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला इंजिनिअरिंगचा अद्भुत चमत्कार असं संबोधत महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह इतर प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. मिसिंग लिंक हा प्रकल्प विशेषतः खोपोली घाट परिसरातील धोकादायक वळणांना पर्याय म्हणून उभारण्यात आलाय. परिणामी प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार असून अपघातांचं प्रमाण देखील घटण्याची अपेक्षा आहे. जसा हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे तसंच आपण भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवरनं आलो त्याची उंची 182 मीटर आहे आणि दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. या प्रकल्पामुळे फक्त या मुंबई पुणे हा वेळ वाचणार आहे 30-40 मिनिटं. फक्त मुंबई पुण्यातच नाही तर पुढे सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या लोकांना देखील फायदा होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवासात आज एक आपण महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हा राज्याचा प्रगतीचा, वेगाचा आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे आणि याच रस्त्यावरील मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे. राज्यातील तरुण पिढीला कौशल्य, प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि उद्योजकतेचं मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचललंय. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या महाचतुर AI चॅटबॉट या अभिनव उपक्रमाचा नुकताच प्रारंभ झाला. देशात अशा प्रकारे प्रयोग करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. त्यामुळे तरुणांना आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सह्याद्री अतिथीगृहावर कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाच्या चॅटबॉट लोकार्पण आणि सामंजस्य करार पार पडला. यावेळी प्रमुख मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या कलिनातील सशस्त्र पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावरती 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वाधिक व्यावसायिक आणि सक्षम दलापैकी एक आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यामध्ये पोलिसांचे योगदान मोलाचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. रायगडमधील कुंभे आणि अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या स्थापित क्षमता वाढीसंदर्भात NTPC लिमिटेड आणि जलसंपदा विभागामध्ये सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये 1800 मेगावॅटवरनं 2600 मेगावॅट इतकी वाढ होणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसन करण्याचं धोरण 20 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलं. आतापर्यंत 59 सामंजस्य करार करण्यात आले. NTPC बरोबरचा हा राज्याचा 59वा सामंजस्य करार आहे. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विरार ते डहाणू रेल्वे मार्गावरची पहिली 15 डब्यांची लोकल ही 1 मे रोजी सकाळी 5:35 धावली. तर चर्चगेटला जाणारी लोकल सकाळी 7:17 डहाणू स्थानकातून चर्चगेटकडे रवाना झाली. विरार ते डहाणू मार्गावरती 1 मे पासून 15 डब्यांची लोकल सेवा सुरू करण्याचं पश्चिम रेल्वेकडनं जाहीर करण्यात आलं होतं आणि तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 15 डब्यांची लोकल सुरू झाली आहे. या लोकलमुळे विरार ते डहाणू मार्गावरील लाखो प्रवाशांना दिलासा मिळालाय. ठाण्यामध्ये डबल डेकर AC बस धावणार आहे. महापालिकेच्या परिवहन विभागात डबल डेकर बसचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ठाणे पालिकेचे आयुक्त आणि महापौर उपस्थित होते. डबल डेकर बसमध्ये एकूण 65 आसनं असणार आहेत. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वातानुकूलित बसमुळे ठाणेकरांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. वर्षभरात ठाणे महापालिका परिवहनमध्ये 350 डबल डेकर बसेस येणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. इलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषण होणार नाही असंही शिंदे म्हणाले. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.